नमस्कार मित्रांनो, आर टी ओनली यूट्यूब चॅनलवरती आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आधार कार्ड कसे अपडेट करायचं आपल्या घरी बसून ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील. आधार कार्ड अपडेट सेल्फ आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये कसे अपडेट करायचं, CO कसे अपडेट करायचं, DO कसे अपडेट करायचं, WO कसे अपडेट करायचं, SO कसे अपडेट करायचं, ॲड्रेस कसं चेंज करायचं, डेट ऑफ बर्थ कसं चेंज करायचं, नेम कसं चेंज करायचं, ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू. तुम्हाला आधार वेबसाईटवरती यायचं आहे. आधार वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आधार वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी भरपूर ऑप्शन दिसणार आहे तुम्हाला. माय आधार, अबाउट, UIDI, इकोसिस्टीम, मीडिया असं भरपूर ऑप्शन दिसणार आहेत. आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे? 1 नंबर ऑप्शन आहे माय आधार, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. असं तुम्हाला आधार पोर्टल दिसणार आहे. आधार पोर्टलमध्ये या ठिकाणी माय आधार या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. माय आधार या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर सर्व्हिस दिसणार आहे. गेट आधार, अपडेट आधार, आधार सर्व्हिस. आता तुम्हाला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे? तुम्हाला आधार अपडेट करायचं आहे तर तुम्ही 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आधार अपडेट या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर वेलकम टू माय आधार या ठिकाणी बघा, वेलकम टू माय आधार. आता तुम्हाला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं या ठिकाणी हे बघा, इथे थंब तुम्हाला दिसत असेल. लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कोणाचं आधार कार्ड अपडेट करायचं आहे तुम्हाला त्यांचं या ठिकाणी आधार नंबर फिलअप करायचं आहे. आधार नंबर फिलअप केल्यानंतर हा कॅप्चा आहे, जसं आहे तसं तुम्ही या ठिकाणी एंटर करून द्यायचं आहे. कॅप्चा फिलअप केल्यानंतर सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये एक OTP आलं असेल, ते OTP तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. OTP फिलअप केल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं आधार कार्ड लॉग इन होऊन जाणार आहेत. या ठिकाणी बघायचं आहे. बघा तुमचं आधार आता लॉग इन झालं आहे. हे बघा तुमचं आधार लॉग इन झालं आहे. इथे सर्व्हिस भरपूर आहेत. कोणकोणते सर्व्हिस आहेत ते या ठिकाणी बघा. आधार डाउनलोड, ऑर्डर, PVC कार्ड, नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ अँड ॲड्रेस अपडेट, बँक लिंकिंग स्टेटस, जनरेट व्हर्च्युअल ID, लॉक अनलॉक, बायोमेट्रिक, ऑथेंटिकेशन हिस्ट्री, ऑफलाईन EKYC, पेमेंट हिस्ट्री, माय हेड ऑफ फॅमिली आणि डॉक्युमेंट अपडेट. इथे भरपूर सर्व्हिस आहे. तर आपल्याला आधार अपडेट करण्यासाठी कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे? आपल्याला 3 नंबरचं ऑप्शन आहे या ठिकाणी बघा. इथे तुम्हाला नेम ऑफ, जेंडर, डेट ऑफ बर्थ या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा इथे 3 ऑप्शन दिसणार तुम्हाला. या ठिकाणी 3 ऑप्शन आहेत. अपडेट आधार ऑनलाईन, हेड ऑफ फॅमिली आणि लँग्वेज ऑफ ओनली अपडेट. तर तुम्हाला या ठिकाणी कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे? डिफरन्स काय आहे याचं दोघांपैकी, अपडेट आधार ऑनलाईन आणि हेड ऑफ फॅमिली? तर बघा तुमच्याकडे आधार प्रूफ नसेल तर तुम्ही हेड ऑफ फॅमिली या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचं आधार कार्ड अपडेट करू शकता. तुमच्याकडे प्रूफ असेल तर तुम्ही आधार अपडेट ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हाऊ इट वर्क. आता या ठिकाणी सर्व दाखवण्यात आले. बघा कसं वर्क करणार आहे. तर या ठिकाणी बघा हे सर्व डिटेल तुम्ही रीड करून घ्यायचं व्यवस्थित. नंतर इथे स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 आणि स्टेप 4 असं तुम्ही व्यवस्थित रीड करून घ्यायचं. कसं काय काय आपल्याला प्रोसेस आहे आणि कोणत्या फॉर्मॅटमध्ये कसं आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचं ते सर्व डिटेल दिले. तर फायनली तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू अपडेट आधार या ऑप्शनवरती खाली क्लिक करून द्यायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुमचं आधार, आता आधारमध्ये काय अपडेट करायचं आहे तुम्हाला? तर बघा या ठिकाणी नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर आणि ॲड्रेस यापैकी कोणतं तुम्हाला काय अपडेट करायचं आहे? तुम्हाला डेट ऑफ बर्थ किंवा जेंडर. तर मला CO अपडेट करायचं. CO अपडेट करायचं तर ॲड्रेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बघा ॲड्रेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर प्रोसीड टू अपडेट आधार या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी करंट डिटेल तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. तुमच्या आधारमध्ये जो करंट ॲड्रेस आहे
तो ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी डिटेलमध्ये दिसणार आहे. तर बघा या ठिकाणी करंट ॲड्रेस असेल इंग्लिशमध्ये आणि या ठिकाणी मराठीमध्ये असेल. डिटेल टू बी अपडेट. आता डिटेल टू बी अपडेट आपल्याला काय करायचं, CEO अपडेट करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला अपडेट करायचं आहे डिटेल टू बी द अपडेट. आता केअर ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल, या ठिकाणी क्लिक करायचं आहे केअर या ऑप्शनवरती. नंतर तुम्हाला CEO डॉट आणि पेज देऊन द्यायचं. पेज दिल्यानंतर तुम्हाला तुमचं हजबंडचं नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे किंवा वडिलांचं नाव तुम्हाला फिलअप करायचं आहे. DO डॉटर ऑफ आणि CEO केअर ऑफ असं भरपूर तुम्हाला ऑप्शन सुरुवातीमध्ये मी जेव्हा व्हिडिओ स्टार्ट केला होता तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी पोस्टरमध्ये दाखवण्यात आलं होतं. तर CEO फिलअप केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं हजबंडचं नाव या ठिकाणी इंग्लिशमध्ये फिलअप करून द्यायचं आहे. इंग्लिश आणि त्यांचं सरनेम असं तुम्हाला या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. हे फिलअप केल्यानंतर खाली ऑटोमॅटिक येणार आहे त्या ठिकाणी बघा, जसं आपण इंग्लिशमध्ये या ठिकाणी फिलअप केलं आहे तसं या ठिकाणी ऑटोमॅटिक मराठीमध्ये येणार आहे. हाऊस नंबर या ठिकाणी फिलअप करायचा. हाऊस नंबर नसेल तर ब्लँक सोडायचं आहे. ब्लँक खाली क्रॉस करायचं आहे. खाली क्रॉस केल्यानंतर बघा या ठिकाणी हाऊस नंबर ब्लँक सोडले आपण आणि स्ट्रीट रोड लाईन तुमचं त्या ठिकाणी नाव असेल तरच द्यायचं, नसेल तर ब्लँक सोडायचं. आणि हे मराठीमध्ये सुद्धा हे ब्लँक सोडायचं आहे. एरिया लोकॅलिटी सेक्टर हे तुम्हाला फिलअप करायचं असेल तर करू शकता, नसेल तर ब्लँक सोडायचं आहे. खाली क्रॉस करायचं आहे. खाली क्रॉस केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लँडमार्क्स तुमच्याकडे लँडमार्क्स तुम्हाला टाकायचं असेल, फिलअप करायचं असेल तर तुम्ही फिलअप करू शकता, नाहीतर ब्लँक सोडू शकता. त्याला काही हरकत नाही, ब्लँक सोडून द्यायचं आहे. नंतर हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा, या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. तुमच्या आधारवरती जो पिनकोड दिला आहे तो पिनकोड या ठिकाणी फिलअप करायचं आहे. पिनकोड फिलअप केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमचं स्टेट सिलेक्ट, भारतातले सर्व स्टेट दाखवणार आहे. तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर मराठीमध्ये ऑटोमॅटिक येणार आहे आणि या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे. तुमचं जिल्हा निवडल्यानंतर बघा, एक तुमचं जिल्हा निवडायचं आहे. जिल्हा निवडल्यानंतर बघा, जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचं विलेज निवडायचं आहे. विलेज निवडल्यानंतर ऑटोमॅटिक मराठीमध्ये येणार आहे आणि पोस्ट ऑफिस कोणत्या ठिकाणी आहे तुमचं पोस्ट ऑफिसचं नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे. मराठीमध्ये ऑटोमॅटिक येणार आहे. आता हे बघा, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, मॅन्युअल अपलोड. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तिथे भरपूर डॉक्युमेंट दिसणार आहे. त्या ठिकाणी पासबुक असेल, कास्ट असेल किंवा पॅन कार्ड असेल किंवा जन्मदाखला असेल किंवा शाळेची दाखला असेल किंवा वोटर ID असेल, असं भरपूर तिथे ऑप्शन असेल. एकूण 30 ऑप्शन आहेत त्या ठिकाणी. तर तुमच्याकडे जे डॉक्युमेंट अवेलेबल असेल ते डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे आहे. आणि किंवा तुमच्याकडे डिजिलॉकर असेल बघा, डिजिलॉकर असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्याची गरज नाही, फक्त डिजिलॉकरवरती टिक करायचं आहे आणि तुमचं डॉक्युमेंट ऑटोमॅटिक त्या ठिकाणी येणार आहे. तर बघा, आता मी वोटर ID सिलेक्ट केलं आहे. वोटर ID सिलेक्ट केल्यानंतर बघा, वोटर ID सिलेक्ट केलं आहे. वोटर ID सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी व्ह्यू डिटेल अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघा, प्लीज अपलोड अ व्हॅलिड डॉक्युमेंट टू प्रोसीड युअर रिक्वेस्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू टू अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, तुमच्या आधारवरती कसं अपडेट येणार आहे. ॲड्रेस नवीन अपडेट करताना तुम्ही अपडेट करताना तुम्ही जी डिटेल फिलअप केली होती तसं तुम्हाला या प्रकारचं तुमचं ॲड्रेस अपडेट होणार आहे. बघा, CEO हजबंड नेम आणि या ठिकाणी बघा सपोर्टिंग डॉक्युमेंट काय आहे ते सुद्धा या ठिकाणी दिसणार आहे. तुम्ही एडिट करायचं असेल तर एडिट पण करू शकता आणि खालचे 2 टिक या बॉक्समध्ये टिक करून द्यायचे. टिक केल्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा या ठिकाणी
नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, डिअर रेसिडेंट्स. आता तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, 50 रुपये तुम्हाला पे करावं लागेल ऑनलाईन. तर बघा, यू विल बी चार्ज 15 टू प्रोसीड टू वर ऑनलाईन अपडेट रिक्वेस्ट. तुम्हाला 50 रुपये पे करायचं आहे. तर बघा, तुमच्या पद्धतीने तुम्ही रुपे किंवा तुमच्याकडे जे असेल ऑप्शन ते तुम्ही या ठिकाणी ऑनलाईनचं ऑप्शन तुम्ही पेमेंट करू शकतात. टिक या बॉक्सवरती टिक करून घ्यायचं आहे. रुपे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती रुपये या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, किंवा इथे क्लिक केलं नाही तरी चालेल. तुमच्याकडे नसेल रुपये कार्ड नसेल तर तुम्ही हे ऑप्शन सोडून द्यायचं आहे आणि मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा, असं तुम्हाला क्रेडिट कार्ड या ठिकाणी भरपूर ऑप्शन असेल. तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, UPI असेल, वॉलेट असेल, नेट बँकिंग, व्हॉट्सअप, पेटीएम जे असेल तुमच्याकडे ते ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे. तर या ठिकाणी बघा, कोणतं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. UPI ही मेथड यूज करायची आहे. तुमच्याकडे फोनपे किंवा गुगल पे 100% असेल तर UPI सिलेक्ट करून घ्यायचं आहे. UPI सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं बारकोड दिसणार आहे त्या ठिकाणी. त्या बारकोडवरती स्कॅन करून तुम्ही तुमचे 50 रुपये तुम्ही पेमेंट करून द्यायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला हे बघा, असं ऑप्शन येणार आहे, तुमचं सक्सेसफुली तुमचं फायनली ॲप्लिकेशन सबमिट झालं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला बघा, SR नंबरसुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलं आहे. हे ब्लड का केले, सिक्युरिटी रिझन असल्याकारणाने हे ब्लड करून दिले. तर या ठिकाणी तुम्हाला ट्रान्झॅक्शन स्टेटस तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. हे बघा, या ठिकाणी सक्सेसफुल असं दाखवते आणि पेमेंट डेटसुद्धा या ठिकाणी देण्यात आली आणि अमाऊंट किती पेमेंट केले ते सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आले. आता एक इम्पॉर्टंट ऑप्शन आहे बघा, या ठिकाणी डाउनलोड नॉलेजमेंट रिसिप्ट ही इम्पॉर्टंट आहे. हे डाउनलोड करून घ्यायचं आहे, कारण तुमच्याकडे कोणताही प्रूफ नसेल तर नॉलेजमेंट हे रिसिप्ट डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.